आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हळू हळू एवढं पण कळत नाही का? इकडे सगळी धूळ आहे ती डायरेक्ट येऊन बसताय. या वसुंधरामुळं स्वतःच्या मालकीचा बंगला असताना इथं या धुळकात पडलेल्या परक्याच्या घरात असं आश्रितासारखं येऊन राहावं लागतंय. हो, डोक्यात छप्पर आहे हे नशीब समजा. मम्मा मी नाही इथं राहू शकत. आपण ना वाड्यावर पुन्हा जाऊ. चला चला. काटी गावचीच रेखायस ना वा. तुला तुझ्या आईबद्दल जरा तरी आदर आहे का नाही? का तो विकून खाल्लास? एवढा अपमान झाला तुझ्या आईचा त्या वाड्यावर तरी परत जायचं म्हणतीस? उंदीर म्हणतो बापाला आणि वारोड देतो सापाला. आत्ता बोललीस ते बोललीस, पुन्हा जर सूर्यवंशी वाड्याचं नाव जरी काढलंस ना तर बोगच. अगं बर ग बस, तोंड बंद ठेव तुझा. आओ कुणाला तरी बोलवा आणि हे खुराडं साफ करून घ्या. माझ्याच्यानं नाही होणार. होय तर माहित आहे की मला तू लई मोठी महाराणी आहेस ना. तुला ही सगळी कामं कशी जमत्याल? होय ना, बोलवता का आता कुणाला? अगं तेच करावले उर्वशी. कवापासून फोन करतोय पण एक पण कोणी फोन उचलत नाही. अगो बाई, आता यांना काय धाड भरली? उर्वशी, ते म्हणतात ना घर फिरलं की घराचं वास बी फिरत्यात, तसंच झालंय बघ. या वसुंधरानं आपल्याला असं रस्त्यावर आणलंय. तिनं आपल्याला फक्त घरातनं नाही हाकललंय, ऑफिसातनं पण बेदखल करून टाकलंय. मला तर वाटतंय तिनं अकाउंट पण सगळे सीज केले असत्याल आणि मार्केटमध्ये समजायला सगळं सांगून टाकलं असेल. उर्वशी, मला तर आता काय बी मार्ग शिल्लक दिसना झालाय बघ. असं कसं ऑफिस मधून काढून टाकील? हा, तो व्यवसाय तुमच्या वडिलांचा आहे ना. मग आपला पण हक्क आहेच की. आपला हिस्सा घेतल्या बगर मागे हटायचं नाही. मलाच सांग, सांग मलाच. अगं मला हे चांगलंच माहिती आहे म्हणून इतकी वर्ष शांत राहून मी काम करत होतो. का? संधीची वाट बघत होती, यांची गेम वाजवायची होती मला. पण नाही, तू आणि तुझं उद्योग आणलंच ना गोत्यात. हो, तुमच्या बहिणीमुळे गोत्यात आलोय आपण, माझ्यामुळे नाही. तिला सख्या भावापेक्षा ती भिकारडी बाहेरची जवळची वाटली, त्याला मी काय करू? ती चुकली म्हणालीस ना, ती चुकली. पण तिला हे सगळं करायला उचकवलं कुणी? तूच ना. होय, उचकवलं. मग काय करायचं होतं? त्या भिकारडीला सून म्हणून आणायचं होतं आणि तिच्या तालावर नाचायचं होतं. लायकी आहे का तिची? तिची लायकी काढणार तू? अगं तुलाच घरात हाकलून दिला नाही ह्याचा जरा विचार कर. पोटाला खायचं काय आता आपण? काय खायचं? हाय का काय उपाय? हाय? तुमच्या बहिणीची मनमानी घरात चालत असेल, व्यवहारात नाही खपून घेणार. आपला हक्क आपल्याला मिळायलाच पाहिजे, नाहीतर मी काही मागे पुढे बघणार नाही, थेट केसच करीन. आपला हिस्सा मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. पर त्याआधी प्रताप आणि दुर्गाने शब्द का फिरवला याचा शोध घ्यायचाय. इतक्या सहजासहजी सोडणार नाही मी त्यांना. त्यांनी माझ्यावर खेळी केलीये, त्याची परतफेड त्यांना करावीच लागेल. ए बाई, अगं तुझ्या पाया पडू का आता? मी पाया पडू? यो विचार डोसक्यातनं काढ आता. आत्ता काय करायचं ना तो विचार कर. हा, अगं काय परिस्थिती आली आपल्यावर आणि तू काय बोलाय? करायचे ते करा. हे बरं आहे. हा, सगळा इस्कोट करायला पुढं आणि निस्तारायला मी. लई वर तोंड करून घरातनं बाहेर निघाली होतीस ना. अगं इथं खायचं वांद झाल्यात, 1 रुपया नाही आपल्याकडे. त्याचं काय काय करायचं आता? अहो लई विचार करू नका, घ्या की उसनं कुणाकडनं तरी. कोण देणार आहे? हा, कोण देणार आहे? इतके वर्ष लोकांकडनं घेतलेले पैसे अजून काय त्यांना परत दिले नाहीत.
आणि आता परत त्यांच्या दारात उभा राहोय पैसे मागायला. अगं पायतान काढून हाणतील की मला. नुसतं कुचकामाचं आहे तुम्ही. नुसतं रडता येतं तुम्हाला. कामाच्या नादी बोंबा बोंब. हे घ्या, विका आणि पैसे घ्या. काय येळ आली त्या भिकाडीमुळं, तिला मी अशी सोडणार नाही. नाही उर्वशी, ठेव दे. एवढा अति करू नकोस. बघ तुम्ही पैशाचं काय ते. आई गो. आता कसं एकदम मोकळं मोकळं वाटायलंय बघ. समदसनी समद सांगून टाकलं. आणि आई बी आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आता समद भारीच होणार. अक्षरा, तुला भारी वाटलं ना आता? किती दिवस झालं समद मनात साठवून ठेवलं होतंस. अय अक्षरा, अगं मी एकटाच बडबडायलोय. तुझं लक्ष कुठं आहे? हा, कुठं हरवलीस? तुला तुला अजून काय टेन्शन आहे होय? टेन्शन नाही. अक्षरा, माझं तुझ्यावर खरंच मनापासून लय प्रेम आहे बघ. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तू माझ्यासोबत असलीस ना की मला जगाचं कसलंच भान नसतंय बघ. म्हणजे मी पूर्णपणे तुझ्या तिथे घेऊन जातोय बघ. आणि म्हणून